आमच्याकडं गोदा पट्टा आहे, त्याच्यामुळे ऊसाचं क्षेत्र जादा आहे. पण आम्ही नवीन प्रयोग करून बघितला तर आम्ही त्याच्यात बऱ्यापैकी सक्सेस झालेलो आहोत. स्क्रीनवर दिसणारे हे तरुण शेतकरी आहेत अमोल बोडखे. अमोल हे छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील बगडी या गावचे रहिवासी आहेत. पारंपरिक पिकाला फाटा देत अमोल यांनी डाळिंब लागवड केली आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी डाळिंबाची बाग गोदापट्ट्यात फुलवली आहे. या बागेतून ते लाखो रुपयांचं उत्पन्न कमवत आहेत. मी माझ्या 2 एकर क्षेत्रावर डाळिंबाग लागवड केलेली आहे. तर 810 झाडं आहे माझे. 4 वर्षे झाले लागवड करून आणि मी 13x9 वर लागवड केलेली आहे. आणि मागच्या वर्षी थोडा कमी होता भाव, यंदा भरपूर भाव असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे. आता यावर्षी तरी 25 टन माल निघल आणि यावर्षी आपण जागेवर व्यापाऱ्याला माल दिलेला आहे 145 रुपये किलोनी. गोदावरी पट्ट्यात बऱ्यापैकी शेतकरी ऊसाचं पीक घेतात, पण अमोल बोडखे यांनी आपल्या 2 एकर जमिनीवर डाळिंबाची लागवड केली आहे. सुपर भगवा या वनाच्या 810 रोपांची त्यांनी 2020 मध्ये लागवड केली होती. 3 वर्षानंतर त्यांना डाळिंबातून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, मर, तेल्या, ठिपका या रोगांमुळे पाहिजे तेवढं उत्पन्न मिळालं नाही. पण 4थ्या वर्षी डाळिंब विक्रीला सुरुवात झाली असून जागेवर प्रति किलो 145 रुपये दर या शेतकऱ्याला मिळत आहे. माझं तर हेच म्हणणं आहे की भरपूर शेतकऱ्यांनी लागवड करावी. त्याच्यात लेबर भरपूर लागतं, पण उत्पन्न पण तेवढं निघतं. टायमोटायमी सगळ्या गोष्टी केल्या तर भरपूर उत्पन्न मिळतं. 810 झाडातून त्यांना 18 टन उत्पादन अपेक्षित आहे. प्रति टन 1,45,000 रुपयांनुसार त्यांना 26 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. अमोल बोडखे यांच्या या फळबाग शेतीतून गावातील महिलांना रोजगार मिळत आहे. आम्हाला 2 एकराला कमीत कमी म्हणजे 8 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि आतापर्यंत 71 फवारणी झालेल्या आहे. अजून 10 फवारण्या होतील बाग पूर्ण तुटूस तर. दरम्यान शेतकऱ्यांना आता पारंपरिक शेती न करता आधुनिक आणि फायदेशीर शेतीकडे वळण्याची गरज असल्याचं बोडखे यांनी सांगितलं. तर आमचे आता 800 झाडं आहे आणि आम्हाला 20 टन उत्पन्न होईल. 145च्या भावाने समजा 35-36 लाखाचं उत्पन्न होईल. खर्च झाला 7-8 लाख रुपये, पण तरी पण प्रॉफिट आहे आम्हाला. आणि आधी ऊस करायचं, पण ऊसात काय एवढे पैसे राहत नाही. ऊसात वर्षभर नुसतं पाणी भरावं लागतं आणि जाऊन ऊस 40 टन 50 टन जातो एकरी, जादा जात नाही. आणि आम्ही 2 एकरात लागवड केलेली आहे, तर आम्हाला भरपूर उत्पन्न भेटलं. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर शेतकरी आता पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करून लाखोंचं उत्पन्न आता मिळवत आहे. सलमान शेख, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.